मित्रांनो, ही गोष्ट शांतपणे ऐका. ही गोष्ट तुमचं जीवन बदलू शकते. आजकाल 18 ते 25 वयोगटातील तरुणांना एवढे विचार येत आहेत की त्यांना कोणत्या पण कामामध्ये मन लागत नाही. ते सदा चिंतेत असतात. ते आतून आनंदी नसतात ना. ते कुठलं काम करण्यामध्ये तत्परता दाखवतात. तर त्यांना यश कसं काय मिळेल? एक वेळेची एक गोष्ट आहे. गौतम बुद्धांना त्यांच्या शिष्यांनी विचारली की हे बुद्ध, कसं काय शक्य आहे का जे मी माझ्या मनामध्ये विचार करतो ते मला सर्व मिळून जाईल? बुद्ध म्हणतात, हे तर शक्य आहे, पण यासाठी तुला या 2 गोष्टी कराव्या लागतील. शिष्य बुद्धांना म्हणतो, का खरंच हे शक्य आहे? तर बुद्ध, कृपया करून मला सांगा की हे कसं काय करता येईल? याच्यासाठी मी काय करू? बुद्ध शिष्याला म्हणतात, तू जे मनामध्ये तुला हवा आहे ते तुला मिळेल. त्यासाठी त्याचा पहिला नियम आहे की तुला तुझ्या मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. तुझं ते मन पूर्णतः तुझ्या ताब्यात येईल तेव्हा तुला तुझ्या मनातील येणाऱ्या सर्व गोष्टी तुला मिळून जातील. शिष्य बुद्धांना म्हणतो, परंतु बुद्ध, आपल्या मनाला नियंत्रणात कसं आणता येईल आणि त्याचा दुसरा नियम काय आहे? गौतम बुद्ध मनाला नियंत्रित आणण्यासाठी सर्वात प्रथम असणारा नियम सांगतात. आपल्या ज्ञानेंद्रियांना पूर्णपणे नियंत्रणात ठेवावे लागेल. तुझे 5 ज्ञानेंद्रिये तुझ्या नियंत्रणात आली तरच तुझं मन नियंत्रणात येईल. शिष्य म्हणतो, हे महात्मा, तुम्ही म्हणता की ज्ञानेंद्रियांना नियंत्रणात ठेवावे, त्यानंतरच मन हे नियंत्रणात येईल आणि नंतर मी माझ्या मनामध्ये विचार करेन, त्या गोष्टी मला मिळायला लागतील. परंतु माझे ज्ञानेंद्रिय तर माझ्या नियंत्रणात आहे. मी जसं पाहिजे तसं माझ्या हातांना हलवू शकतो, पण मला जे हवं आहे ते मला का नाही मिळत? बुद्ध शिष्याला म्हणतात, तू तुझ्या ज्ञानेंद्रियाविषयी तुझ्या मनात विचार करत आहेस, परंतु तुझ्या 5 ज्ञानेंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा खरा अर्थ तू तुझ्या बाह्य गोष्टीच्या मोहात ठेवतो. जेव्हा मनामध्ये विभिन्न प्रकारची लालसा निर्माण होते तेव्हा त्याचं मन त्या गोष्टी पाहून दुःख करतं, ज्यामुळे तो अर्थ नसणाऱ्या गोष्टीमध्ये अडकून जातो. आणि ज्या व्यक्तीचं मन हे नियंत्रणात आहे तो व्यक्ती कोणत्याही मनाच्या अशा अनर्थ गोष्टीच्या मध्ये नाही येत, तर तो आपल्या यशाच्या मार्गावर तो चालत राहतो. शिष्य म्हणतो, हे बुद्ध, मनाला नियंत्रित ठेवण्याचा खरा उपाय काय आहे? कशा प्रकारे मी माझ्या मनाला नियंत्रणात ठेवू शकतो? आणि महात्मा, दुसरा उपाय काय आहे ज्यामुळे मी मला हव्या त्या गोष्टी मिळवू शकतो? बुद्ध शिष्याला म्हणतात, तुला तुझ्या मनाला नियंत्रणात ठेवण्याचा उपाय माहिती करून घ्यायचा आहे तर समोर दिसणाऱ्या झाडाखाली 1 महिना प्रत्येक दिवशी मौन राहून ध्यान करायचं आहे. जसं तुझे 30 दिवस पूर्ण होतील तसं तुला तुझ्या मनाला नियंत्रणात करण्याचं कौशल्य मिळेल. ज्या दिवशी तुला तुझं मन नियंत्रण ठेवणे समजले तेव्हा तुला तुझ्या मनात येणारे विचार हे तू वास्तवात तुला मिळून जातील. जेव्हा तू पैशाबद्दल किंवा संसारातील इतर कोणत्याही गोष्टीबद्दल मनामध्ये विचार करतोस तर तो विचार त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुझी मदत करेल. तुझ्या मनावर नियंत्रण असणे गरजेचं आहे. जेव्हा तू तुझ्या मनाला नियंत्रणात केलास तेव्हा तुला मी दुसऱ्या उपायाबद्दल सांगेल. शिष्य बुद्धांना वंदन करून म्हणतो, हे तर खूप सोपं आहे. 1 महिना तर काय, मी पूर्ण 1 वर्ष त्या झाडाखाली बसून ध्यान करू शकतो. मला आज्ञा द्या, मी उद्यापासून त्या झाडाखाली बसून ध्यान करीन. बुद्ध शिष्याला म्हणतात, ठीक आहे, सुरुवातीला तू प्रथम 1 महिना मन लावून ध्यान कर, नंतर आपण यावरती बोलू. त्या शिष्याला वाटले की बुद्धांनी मला खूप सोपं काम दिलं आहे. मी तर याला खूप सोप्या पद्धतीने पूर्ण करेन. यासाठी कोणती मोठी गोष्ट नाही. 1 महिना त्या झाडाखाली बसून ध्यान तर करायचं आहे. हे तर मी खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. शिष्य दुसऱ्या दिवशी गौतम बुद्धांना वंदन करून त्या झाडाखाली मौन राहून ध्यान करू लागला. 3-4 दिवस झाले. प्रत्येक दिवशी शिष्य बुद्धांकडे येतो, त्यांना वंदन करून झाडाखाली जाऊन मौन धारण करून बसतो. परंतु 6व्या दिवशी तो त्या झाडाखाली जाऊन बसला तेव्हा त्याचं मन खूप विचलित झाले. मनामध्ये विविध प्रकारचे विचार यायला लागले.
त्यांनी आजपर्यंत ज्या व्यक्तीसोबत वाईट वागला, आपल्या मठातील मित्रांसोबत आपल्या स्तुतीबद्दल ज्या मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या, त्या सर्व गोष्टी त्याच्या मनामध्ये यायला लागल्या. त्यामुळे त्याचं मन विचलित झालं व तो ध्यान करू नाही शकत. थोड्या दिवसानंतर त्याचं ध्यान करायचा 17वा दिवस होता, परंतु त्याच्या मनामध्ये प्रत्येक वेळेस विभिन्न प्रकारचे वाईट विचार येत होते. त्यामुळे तो ध्यान करू शकत नव्हता. तेव्हा त्याने विचार केला की मी या समस्येचे निराकरणासाठी मी महात्मांना या गोष्टी सांगेन. दुसऱ्या दिवशी तो बुद्धांकडे गेला. दूरवरूनच येत असताना शिष्याला पाहून बुद्धांना मनोमनी वाटले की आज शिष्य हा वंदन करण्यासाठी नाही आला, तर काही समस्याचे निराकरण हवं आहे या हेतूने माझ्याकडे तो आला आहे. शिष्य बुद्धांजवळ येतो आणि तो बुद्धांना म्हणतो, महात्मा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक दिवशी 17 दिवस त्या झाडाखाली ध्यान करत बसलो. परंतु सुरुवातीला मी ध्यान करत असताना माझं मन हे ध्यानावरती असायचं. परंतु आता मी ध्यान करण्याचा प्रयत्न केला की मला माझ्या मनात विभिन्न प्रकारचे विचार येत असतात. जे माझ्या मनामध्ये विचार येतात त्या विचाराबद्दल विचार करून मला खूप राग येतो. मी माझ्या मठातील मित्रांसोबत किती वाईट वागलो, कितीतर वेळा मी माझी स्तुती करण्यासाठी खोटं बोललो. या सर्व चुकीच्या गोष्टी केल्यामुळे मला मनातून आतून दुःख होतं आणि माझं ध्यान नाही लागत. मी विचार करतो की मी किती वाईट होतो, त्यामुळे माझं ध्यान करण्यावरती मन नाही लागत, तर त्याचा विचारधारावर माझं पूर्ण लक्ष केंद्रित असतं. मला कृपया करून सांगा की माझ्या मनात येणारे हे वाईट विचार पूर्णतः संपून जातील. बुद्ध शिष्याला म्हणतात, तुला जेव्हा मी प्रथमतः त्या झाडाखाली मौन राहून ध्यान करण्यास सांगितले होते, तेव्हा तुझ्या मनात कसल्याही प्रकारचे विचार येत नव्हते. परंतु आता 18 दिवसानंतर तुझ्या मनामध्ये तू केलेल्या वाईट कामाचे ते विचार येत आहेत. त्याचं कारण एकच आहे. जेव्हा तू मठातील तुझ्या मित्रांसोबत मौज मस्ती करत असतो, तेव्हा तू तुझी स्तुती करण्यासाठी खोटारड्या गोष्टी सांगून तुझी स्तुती करत असतोस. तेव्हा तू तुझ्या शांत असणाऱ्या मनाला बोलला नव्हतास, परंतु पूर्ण दिवस तुझ्या मित्रासोबत स्तुती करण्यामध्ये घालवायचा. आज तू तुझ्या मनाला आतून बोलायला सुरुवात केलास, तेव्हा तुला तुझ्या केलेल्या चुकाची आता जाणीव झाली. त्याचे कारण एकच आहे. व्यक्ती कधी पण आपल्या मनाला प्रश्न नाही विचारत. लोक शांत राहून स्वतःला बोलत नाहीत. आपल्या येणाऱ्या अडचणीच्या समाधानासाठी इतरांना सांगून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु व्यक्ती आपल्या कोणत्या पण समस्याचे समाधान हे शांत राहून आपण स्वतःला विचारलो तर त्या व्यक्ती स्वतःची बुद्धी स्वतः त्याचे समाधान सांगत असते. जेव्हा तू स्वतःला बोलायला सुरुवात करशील, स्वतःची वाईट या चांगल्या गोष्टी दिसायला लागतील, ज्याचा फायदा तुला भविष्यात व्हायला लागेल. जेव्हा तुला तुझ्या चुका दिसतात, तेव्हा त्या पाहून त्याच्यावरती काम करून तू पुढे जाऊ शकतोस. का तू तुझ्या मनामध्ये ज्या गोष्टीचा विचार करतोस, त्या गोष्टी कशा मिळवायच्या हे तुझी बुद्धी तुला सांगत असते. बुद्ध म्हणतात, यासाठी मी तुला पहिल्या दिवशी सांगितलं की जसं जसं तू शांत मनातून विचार करायला सुरुवात करशील, तसं तसं तुला तुझ्या मनातील येणारी विचार साध्य होताना दिसतील. शिष्य बुद्धांना म्हणतो, महात्मा, तुम्ही मला दुसऱ्या उपायाबद्दल सांगणार होता. मला वाटतं की तो उपाय हा पहिल्या उपायापेक्षा अधिक सोपा असेल. कृपया करून मला दुसरा उपाय सांगा. बुद्ध शिष्याला म्हणतात, तुला मी दुसरा नियम सांगतो, परंतु हे 30 दिवस पूर्ण होऊ दे, नंतर म्हणजे मी तुला दुसरा नियम सांगेन. शिष्य बुद्धांकडे नाराज होऊन पाहतो आणि त्यांना वंदन करून तिथून निघून जातो. थोड्या दिवसानंतर त्यांचे 30 दिवस पूर्ण झाले. शिष्य बुद्धांकडे आला, त्यांना वंदन करतो व त्यांना विचारतो, महात्मा, मला माझं मन एवढं हलकं वाटत आहे. आज माझ्या मनामध्ये पूर्वीसारखे विचार नाही येत आणि माझ्या मनामध्ये कशाला हवा आहे याचा मोह पण राहिला नाही. परंतु महात्मा, दुसरा उपाय काय आहे? तो उपाय तुम्ही मला पूर्वी पण नाही सांगितला. तर बुद्ध म्हणतात, दुसरा उपाय तर नव्हताच, फक्त मी तुला दुसरा उपायाबद्दल सांगितलं होतं की तू या 30 दिवसांमध्ये शांत राहून ध्यान करशील. तू हे 30 दिवस पूर्ण करशील, त्यामुळे तुझ्या आतील आवाज
ज्याची तुला ओळख होईल आणि तुला जाणीव होईल की तुला जे हवं आहे ते तुला मिळेल. परंतु आपल्या मनामध्ये नियंत्रित केल्यानंतर त्याची अनेक रस्ते मोकळे होतात. त्यामुळे मानवाचे मन हे त्याच्या नियंत्रणात असले तर त्याला त्याच्या आवडीच्या सर्व गोष्टी सहजरित्या तो मिळवू शकतो. ते म्हणतात ना, मनाला वाटलं तर आपण जिंकू आणि मनाला वाटलं तर आपण हारू, तर आपण खरंच तो हारू. त्यामुळे मनाला नियंत्रणात ठेवावे, शांत राहावे, प्रत्येक दिवशी ध्यान करावे. त्यामुळे तुमची दिनचर्यामध्ये बदल होईल. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात नाही ठेवणार तोपर्यंत तुम्ही जीवनात काही मिळवू नाही शकत. काही मिळवायचं असेल तर मनाला नियंत्रणात ठेवणे गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळून जाईल. मित्रांनो, आशा करतो की या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही एक नक्कीच बोध घ्याल. धन्यवाद.